हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 58 आहे. आपले 57 डेज कंप्लीट झाले आहे. त्यात आपण बरंच काही शिकलेलो आहोत. आपलं कटवर्क झालेलं आहे, नेटवर्क झालेलं आहे, नेट कसं फिक्स करायचं ते झालं आहे, कटवर्कवर पण कशी डिझाईन करायची तेही झालं आहे. अजून 3D रोज फ्लावर बघितलेला आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी आपण आपल्या ॲडव्हान्समध्ये पण शिकलेलो आहोत आणि आपलं बेसिक तर कंप्लीटच झालेलं आहे. आणि त्याआधी ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असतील, सध्या आपल्या चॅनलवर ऑफर चालू आहे ट्रेसिंग पेपरवर. जर का तुम्ही 5 ट्रेसिंग पेपरचा बंच घेतला तर त्यावर एक ट्रेसिंग पेपर फ्री आहे. ज्यांना कुणाला घ्यायचे असतील त्यांनी मला स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. आणि त्या पॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला पॅचेस घ्यायचे असेल त्यांनी पण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. असे सुंदर सुंदर आपल्याकडे पॅचेस पण अवेलेबल आहेत आणि आपल्या ज्या ड्रेसिंग पेपरच्या डिझाईन आहेत त्या पण एकदम युनिक आहेत. आणि पॅचेस पण आपल्या दोन्ही साईडने अवेलेबल आहेत, जेणेकरून आपल्या स्लीव्जला तुम्हाला काढताना त्रास होणार नाही, त्या पद्धतीने आपण रेडी केलेले आहेत. तर ज्यांना कुणाला घ्यायचे असेल त्यांनी मेसेज करायचा आहे. तर इथे आपला आज डे 58 आहे. इथे आपण आज नवीन काहीतरी शिकणार आहोत. तर तिथे बघूयात आपण आज काय शिकणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आहे. तर हे बघा, मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे, नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे. आपले हे 2.5 mm चे बीड्स घेतलेले आहेत, शुगर बीड्स घेतलेले आहेत, दोन्ही प्रोफेशनल निडल घेतलेले आहेत आणि हे मोती घेतलेले आहेत. एवढं सर्व साहित्य वापरून आपण एक सुंदर असं आपलं नेकची बॉर्डर कशी करायची रेडी ते बघणार आहोत. एकदम सिंपल अँड सोबर असे आज डिझाईन आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मी इथे बघा आपल्या फ्रंट नेकचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने. परत तुम्हाला दाखवते कसा करायचा. हे बघा अशा पद्धतीने मी थोडं लाईट आधी ड्रॉ केलेलं आहे. त्याच्यावरच मार्किंग करते जेणेकरून तुम्हाला दिसण्यासाठी. मी इथे छोटासा ड्रॉ केलेला आहे पहिले. आता इथे आपण सगळ्यात पहिले काय करणार आहे, जसं आपण ब्लाऊजसाठी आपण जसा नेक रेडी करतो तसा सेम नेक आपण इथे रेडी करणार आहोत. थोडा व्हिडिओ मोठा होईल आज, कारण की पूर्ण नेक डिझाईन पूर्ण दाखवायची आहे, त्यामुळे पण तुम्हाला खूप छान प्रकारे समजणार आहे आणि मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. छोट्या टिप्ससह मी पूर्ण सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. तर सगळ्यात पहिले हे बघा, आता मी इथे ही जरी घेणार आहे आणि आपली ही प्रोफेशनल निडल घेणार आहे जरीची. त्यासाठी सगळ्यात पहिले आता इथे मी काय करणार आहे, जी आपली मार्किंग आपण ड्रॉ करून घेतलेली आहे त्यासाठी इथे आपली ही जरीची जी लाइनिंग आहे आपण चेन स्टिचचे, त्या इथे 3 किंवा 5 अशा आपण जरीने चेन स्टिच करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले बघा फ्रंटला थ्रेड खालून वर काढणार आहे. हे बघा अशा पद्धतीने चेन स्टिच घ्यायची आहे. याच्या आपण इथे 3 लाईन करून घेणार आहोत सेम चेन स्टिचच्या.
हे बघा इथे आता पहिली आपली चेन स्टिच कंप्लीट झाली आहे. आता सेम तसंच पद्धतीने मी आता रिटर्न घेत आहे. सेकंड लाईन एकदम त्याला खेटूनच थोडा पण गॅप न राहता चेन स्टिच करायची आहे. हे बघा आता आपला तिसरा राऊंड स्टार्ट झालेला आहे. बरोबर 3 राऊंड करून घ्यायचे आहेत सेम अशाच पद्धतीने. आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची शेवटी. हे बघा इथे अशा पद्धतीने 3 लाईन आपल्या कंप्लीट झाल्या आहेत. आता इथे आपला हा जो नॉर्मल थ्रेड आहे तो घेणार आहे मी आणि आपले जे शुगर बीट्स आहेत आपण जसे फिक्स करतो नेहमीप्रमाणे तसेच आपल्या मटेरियलच्या निडलनी शुगर बीट्स फिक्स करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने मी आता फ्रंटला सगळ्यात वरती जे टोक आहे तिथून आपला थ्रेडवर काढणार आहे आणि आपले नेहमीप्रमाणे 2-2 शुगर बीट फिक्स करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने बरोबर 2-2 शुगर बीट्स फिक्स करायचे आहे. थोडाही गॅप न ठेवता. तिकडून चेन स्टिचला पण एकदम टेकून घ्यायचं आहे. तिकडेही गॅप सोडायचा नाही आहे आणि शुगर बीट्समध्ये पण गॅप सोडायचा नाही आहे.
हे बघा अशा बरोबर एका लाईनीत येत आहे. शेपनुसार आपण टर्न पण घेत आहोत. हे बघा जिथपर्यंत आपण चेन स्टिच केली आहे तिथपर्यंतच लावायचे आहे. आता इथे पण शेवटी एंड नॉट देऊन आपलं लाईन पॅक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पॅक केलं आहे. आता परत काय करायचं आहे, आपण हे जे मोठे बीड्स घेतलेले होते ते त्याच्या बाजूला सेम ह्याच पद्धतीने लावायचे आहे. आता सेम याच्या साईडनी जास्त थोडा गॅप न ठेवता थ्रेडवर काढणार आहे आणि सेम अशीच लाईन फिक्स करत जाणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. परत आता हा बीड्स मोठा असल्यामुळे मी इथे एक एकच फिक्स करणार आहे, कारण तो पॅक बसला पाहिजे यासाठी. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने बरोबर फिक्स करायचे. हे बघा थोडाही गॅप आलेला नाही आहे म्हणून ते किती सुंदर दिसते. अजून तर थोडंसं झालं आहे, कम्प्लीटही झालं नाही, तरी पण फिनिशिंग तुम्हाला दिसतच असेल कशी दिसते. तर त्यामुळे नवीन असल्यामुळे जे नवीन करता आहेत त्यांनी जरा सावकाश करायचं आहे, पण फिनिशिंगमध्ये करायचं आहे. फिनिशिंगमध्ये काम केलं कधी पण छानच दिसते. त्यामुळे हे बघा बीड्स मोठा असल्यामुळे मी एक एकच फिक्स करत आहे, कारण की आपल्याला फिनिशिंग इम्पॉर्टंट आहे. हे बघा आपली अशी सेकंड लाईन पण कंप्लीट झाली आहे. आता आपण थर्ड लाईन करणार आहोत सेम तशीच. आता शुगर बीट्स लावून घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला पूर्ण कंप्लीट थर्ड लाईनची शुगर बीट्सची कंप्लीट झाल्यावरच कंप्लीट दाखवते. हे बघा आता आपला शुगर बीट्सचा पण राऊंड कंप्लीट झाला आहे. आता आपण काय करायचं, स्केलच्या साहाय्याने किंवा तुम्ही मेजरमेंटच्या टेपने सुद्धा सेम प्रकारे डिस्टन्स ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने अशी आता मी इथं स्केल घेतली आहे. तुम्ही मार्किंगचा जो आपला टेप असतो मेजरमेंटचा त्याच्याने पण करू शकतात. आता इथे सेम समजा तुम्हाला अर्धा इंचचा याने मार्किंग करायची असेल तर अर्धा इंच. आता मी इथे अर्धा इंच नाही मार्क करते आहे, सेम डिस्टन्स म्हणजे येण्यासाठी.
हे बघा अशी मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून आपला डिस्टन्स हा कमी जास्त झाला नाही पाहिजे। तुम्ही पण हीच पद्धत फॉलो करायची आहे। आता आपण जे मोती घेतले होते ते एक मोती आणि एक शुगर बीट्स याच्यात ॲड करत जायचं आहे। सेम याच पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी एक शुगर बीट्स एक मोती घेतलेला आहे। आता सगळ्यात पहिले मी इथे पहिली जिथे मार्किंग केली आहे तिथून थ्रेडवर काढणार आहे। इथे पण सेम पद्धत फॉलो करायची आहे की थोडाही गॅप आला नाही पाहिजे, म्हणजे जे आपण शुगर बीट्स लावले आहेत त्याच्यात आणि जे आता आपण लावत आहे त्याच्यात। हे बघा अशा पद्धतीने हे बघा। आता सेकंड पण तसंच। बरोबर जिथे मार्किंग केली आहे तिथेच फिक्स करायचं आहे आणि आपण बुट्टीमध्ये जसं आपला हा हुक अटकवतो तसं सेम हुक अटकवायचा आहे, जेणेकरून इथे एंड नॉट द्यायची गरज पडत नाही। सेम असं पण ह्या पद्धतीने हे बघा, हे बघा इथे आपली ही बुट्टे टाईप फिक्स होऊन जातं। सेम परत पुढे तसंच मार्किंगच्या तिथे थ्रेडवर काढला, एक मोती आणि एक शुगर बीट्स ॲड केले, सेम ह्याच पद्धतीने हे बघा, खूप सुंदर असं आपलं फ्रंट नेक एकदम रेडी होत आहे। खूप सुंदर असं दिसतो हा। इथे डबल स्टिच घेऊन घ्यायची, डबल स्टिच दिल्यावरच आपला हुक हा ह्या बुट्टीमध्ये अडकवायचा आहे। अशा पद्धतीने हे बघा, असा अटकवला की खालचा थ्रेड हा ओढून घ्यायचा, जेणेकरून इथे आपली ही बुट्टी पॅक होऊन जाते। परत आपला एक मोती आणि एक शुगर बीट्स घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस करायची आहे। जिथे मार्किंग केली आहे तिथे थ्रेडवर काढायचं आहे, हे बघा। आता इथे मार्किंग केल्यामुळे आपण डिस्टन्स पूर्ण सेम येत आहे। हे बघा, बुट्टी एकदम पॅक झाली। परत एक मोती, एक शुगर बीट्स, सेम पद्धतीने आपण हे असं सेम बॅक साईडला पण करायचं। खूप सुंदर हे सिंपल आणि सोबर दिसतं।
पॅचवर्क करायचं असताना पण आपण अशी बॉर्डर वापरू शकतो स्लीव्जला वगैरे, आणि स्लीव्जला पॅचेसवरती करू शकतो, प्लेन साईडला पॅचेस करू शकतो आपण. खूप सुंदर दिसते. आता इथे एंड नॉट देऊन घ्यायची, एंड नॉट देऊन पॅक करून टाकायचं आहे लास्टला. बघा अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा आपला हा फ्रंट नेक बॉर्डरने आपण रेडी केला आहे. तुम्ही इथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर पण करू शकतात, बुट्टी पण करू शकतात, तुम्हाला जी काही आयडिया असेल ती करू शकतात. आपण असं त्रिकोण पण करू शकतात, किंवा आपले जे गहूमणी आहेत ते पण असे त्रिकोण आपण करून लावू शकतो. खूप अशा वेगवेगळ्या आयडिया आहे की ज्याने आपण रेडी करू शकतो. आणि बघा तुम्ही पण फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे, आणि आपले हे बीड्स पण एकसारखे असे फिक्स झालेले आहे. कुठेही गॅप न राहता एकदम व्यवस्थित आपण असं केलेलं आहे. आणि जरीची पण चेन स्टिच बघा तुम्ही एकसारखी आल्यामुळे, गॅप कुठेही नसल्यामुळे एकदम फिनिशिंग ही एकदम फर्स्ट क्लास दिसत आहे. तुम्ही पण असंच करण्याचं ट्राय करायचं आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे की पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल आणि त्यांना जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या कोणी तुमच्या मैत्रिणी असतील इंटरेस्टेड शिकण्यासाठी त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.